नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। महाराष्ट्रामध्ये मागील 48 तासा अगोदर वातावरण हे सक्रिय झालेले आणि त्यामध्ये फक्त मोजकेच भाग घेतलेत, एक दोन गावं। पण आजपासून महाराष्ट्राच्या त्या जिल्ह्यांची यादी आपण ज्यावेळेस 15 दिवस अगोदर सांगितली होती त्यांना आजच्या 19 एप्रिलला आणि उद्याच्या 20 तारखेला तो पूर्णपणे पूर्ण क्षमतेने मेघगर्जनेसह वादळी पावसाचं आगमन करणार आहे। तर त्या जिल्ह्यांची नावं पहा तुम्ही शेवटपर्यंत आणि कुठल्या शेतकऱ्यांना आणखीन किती दिवस सतर्क राहायचे हे देखील पाहून घेऊया। आज दुपारनंतर उष्णता ही कालच्या पेक्षा अजून तीव्र होणार आहे, गरमीची लेवल वाढणार आहे, वाऱ्याचा गच्चपणा म्हणजे अत्यंत शांतपणा हा दुपारच्या 2-2:30 वाजेपर्यंत सुरुवात होणार आहे। आणि जसं पाऊस यायच्या अगोदर जसं ऊन उष्णता ऐन पत्राच्या घरात सुद्धा जी कळकळ करणारी उष्णता जाणवते ती आज तुमच्या परिसरामध्ये जाणवणार आहे। त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया। पण तत्पूर्वी एक विनंती आहे, सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आज बसवेश्वर जयंती आहे, महात्मा बसवेश्वरांचा आज जन्मदिवस आहे, त्यामुळे त्या बसवेश्वरांना देखील आपण शुभेच्छा मनपूर्वक देऊयात। धन्यवाद। तर बघा आज कुठे कुठे पाऊस असणार आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी, जालना वाशिम मध्ये मोजक्या ठिकाणी, तर नाशिक क्षेत्रात देखील दक्षिण पूर्व आणि उत्तर भागात मोजक्या ठिकाणी। मात्र पुणे परिसर, सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, धाराशिव मध्ये काही ठिकाणी, तर लातूर मध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाची आज नोंद होऊ शकते। लातूरच्या अनेक भागांमध्ये निलंगा, औसा, उदगीर, अहमदपूर, केज, धारूर, बीड, माजलगाव, त्यानंतर इकडे जो काही धाराशिवचा अलीकडा भाग आहे लोहरा खुर्द, त्याचबरोबर सोलापूर, अक्कलकोट परिसर, मंगळवेढा परिसर, सांगली, विटे परिसर, त्याचबरोबर जे काही सांगलीपासूनही अलीकडे जो काही भाग आहे निपाळी, कर्नाटकचा विजयपुरा, बसव कल्याण, हुबळी या भागाचा समावेश देखील आज बऱ्यापैकी मॉडेलनुसार दिसतो आहे। पुढे चालून हे वातावरण वाशिम आणि अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी बरसणार आहे। आजची तारीख ही संध्याकाळपर्यंत वर्कआउट करणार आहे। जालन्यातही अनेक ठिकाणी आज धारा उतरतील, पाऊस पडेल। 19 तारखेला ही पाऊस सुरुवात करणारी तारीख आहे, त्यामुळे बरेचसे भाग हुकतील सुद्धा। गारपिटीच्या धाकानं टोळ कांदा असेल किंवा इतर कुठलाही शेतकरी असेल जास्त घाबरून जाऊ नका। गारपीट ही सर्वत्र नाहीये, ही 10-5 गावांना मात्र होणार आहे। त्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर 20 एप्रिल सुद्धा अशाच प्रकारे वर्कआउट करणार आहे, त्यामुळे 21 एप्रिलला देखील दक्षिण भाग, पश्चिम महाराष्ट्र, त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा हिंगोलीपर्यंत पावसाची मजल आहे। नांदेडचाही समावेश, यवतमाळचाही समावेश ह्या 2 दिवसाच्या पावसामध्ये आहे, त्यामुळे सतर्क राहा एवढी विनंती असेल। पाऊस अवकाळी सर्वांना होत नसतो, पण मोजक्या भागांना जिथे जिथे होतो तिथे तिथे हा मेघगर्जनेसह बरसत असतो। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। मागच्या 2 दिवसापासून म्हणजे 17ला आणि 18ला वातावरणाने आपला प्रभाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत टाकलाय। जेवढं बाष्प आणायचंय तेवढं बाष्प त्यांनी आणलं सुद्धा आहे। आज 19 तारखेला संध्याकाळपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत हा मराठवाड्यातल्या आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातल्या भागांमध्ये अनेक ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त अशा स्वरूपामध्ये बरसणार आहे। या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर हे वातावरण पावसाळी 22 पर्यंत आहे, तिथून पुढे थोडा गॅप घेईल, नंतर 24, 25, 27 ला सुद्धा प्रभाव टाकणार आहे। मे महिन्याच्या 1-2 तारखेपर्यंत हे खराब वातावरण चालेल, पण 2 तारखेपासून पुढे लग्न सरायांना फारसा त्रासदायक याचा प्रभाव नाहीये, म्हणजे 11 तारखेपर्यंत याचा धोका कमी असेल किंवा नसल्याच जमा आहे। त्यामुळे मे महिन्यातल्या लग्न सराईंना देखील चिंता व्यक्त करू नका। त्याचबरोबर सर्वात मोठी लग्नाची तारीख जी आहे 21 एप्रिल, या दिवशी मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांनी दुपारच्या लग्नांना त्रास होणार नाही याची शक्यता देखील तुम्हाला मी मागे पण सांगितले। 26 एप्रिलला देखील तशीच पद्धत आहे, तुम्हाला दुपारच्या लग्नांना त्रास होणार नाहीये। संध्याकाळच्या लग्नाचा विचार असा करावा जर वातावरण तुम्हाला कळकळ अतिशय उष्णतेचं असेल, किंवा आपल्या फेसबुकवरती एक पोस्ट मी टाकत राहील, त्या पोस्ट प्रमाणे तुमच्या कमेंट येऊ द्या, त्या कमेंटला रिप्लाय देखील देईल। लग्नाच्या वरबापांना आपण सहकार्य मात्र नक्की करूयात, कारण की त्याचे टायमिंग वगैरे त्या भागांची सांगून देऊयात। त्याच पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं की मे महिन्यातला दुसरा प्रभाव जो आहे तो 15 आणि 16 तारखेला पडणार आहे। 15 तारखेला 16 तारखेला पुढचा मे महिन्यातला पाऊस असेल आणि तोच पाऊस पेरणीच्या योग्यतेचा सुद्धा राहू शकतो, शेतकऱ्यांच्या मशागतीला फायदेशीर ठरू शकतो। अशा प्रकारे हा पुढचा देखील प्रभाव पडू शकतो। त्यामुळे ह्या पावसाचं गणित असं आहे,
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विदर्भाबद्दल कमी बोललोय, पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.